ज्येष्ठ नागरिकांना 10 वस्तू मोफत मिळणार। 15 ऑगस्ट पासून सर्व 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांना 10 वस्तू मोफत मिळणार। ज्या नागरिकांचं वय 60 वर्ष पूर्ण झालेलं आहे, म्हणजे ज्यांचं आधार कार्डवर 60 वर्ष पूर्ण झालेलं दाखवत आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 सुविधा सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे। या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये 60 वर्ष वयावरील सरसकट सर्वांना घेता येणार आहे। आज 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठा आनंदाचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला जर या 10 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरायला सांगितलेला आहे। पहा, सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचं जीवनमान सुधारणं आता गरजेचं झालंय, कारण की ज्येष्ठ नागरिकांना विविध आजार असतात आणि त्याचमुळे त्यांच्या आजारात त्यांना एक प्रकारे मदत व्हावी, त्यांचं आयुष्य सुखकर व्हावं म्हणून त्यांना 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय झालाय सरकारच्या माध्यमातून। आता ज्या लोकांचं वय 60 वर्षाच्या वरती झालंय, म्हणजे मग 60 असू द्या, 61, 62, 70, 80 किती असू द्या, अशा सगळ्या लोकांना 10 वस्तू मोफत दिल्या जाणार। एक मुद्दा इथे लक्षात घ्या की याच्यासाठी फक्त एक अर्ज भरायचा आणि 15 ऑगस्टला तुम्हाला या वस्तू मिळणार आहे। पहा ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला 10 वस्तू मोफत वितरित करण्याचा GR देखील आलेला आहे। त्यामुळे आता GR आलाय, त्यामुळे या गोष्टीला खोटं समजू नका। पेपरला सुद्धा बातम्या आल्यात, टीव्हीला बातम्या येऊ लागल्या। ज्येष्ठ नागरिकांसाठी गेल्या 15 वर्षापूर्वी असा कुठलाही निर्णय नव्हता, तो पहिल्यांदाच घेण्यात आलाय आणि तो म्हणजे आज घेण्यात आलाय, ज्यामुळे राज्यातील 92 लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना पहिल्या टप्प्यामध्ये हा लाभ मिळतोय। आता जे शहरामध्ये 60 वर्षावरील जे लोक राहत आहेत, ते हुशार आहेत, ते त्या ठिकाणी सुशिक्षित आहेत, त्यांच्यापर्यंत बातम्या पोहोचल्या, पण अनेक ग्रामीण भागामध्ये राहणारी लोक आहेत, त्यांना बऱ्याच वेळा हे माहिती नसतं आणि त्यामुळेच हीच 100% खरी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आता जर तुम्ही स्वतः पाहणारे ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा झाले, तुमचे सासू सासरे असतील, नातेवाईक असतील, तर त्यांच्यासाठी 15 ऑगस्टला या वस्तूंचं वितरण आता होणार आहे। मग आता या 10 वस्तू नेमकं कोणत्या कोणत्या आहेत, या 10 वस्तूंची नावं नेमकं काय आहे, ही नावं एक एक करून तुम्हाला सांगणार आहे। पण यासाठी एक अर्ज करायचा आहे, कारण की सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना ही जो लाभ आहे तो मिळणार नाही। जे अर्ज भरतील आणि जे या 5 नियमात बसतील त्यांनाच हे पैसे मिळतील। आता मुद्दा पहिला लक्षात घ्या की या 10 वस्तू इतक्या महाग आहेत की जर बाजारामध्ये घ्यायला गेले तर कदाचित 70 ते 80 हजार रुपये मोजावे लागू शकतात आणि त्याच वस्तू पूर्णपणे मोफत देण्याचा आता निर्णय घेण्यात आलाय। मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कोणत्या कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे, या वस्तूचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे, अर्ज कुठून आणायचा, कशा पद्धतीनं भरायचा, कोणती कागदपत्र टाकायची, सगळी सविस्तर माहिती सांगतो। पण पहिली गोष्ट इथे लक्षात घ्या की हे जे पैसे आहेत ते आपोआप तुम्हाला मिळणार नाही किंवा हा लाभ आपोआप मिळणार नाही। जसं शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना PM किसानचे पैसे येतात, जसे लाडक्या बहिणींनी अर्ज केल्यानंतर त्यांना 1500 रुपये सुरू झाले, अगदी त्याच पद्धतीनं तुम्हाला देखील अर्ज करावा लागणार, कारण की त्या अर्जावर तुमचं स्वतःचं नाव असणार, तुमचा आधार कार्डचा नंबर असणार आणि तुमचं 60 वर्ष पूर्ण झालं की नाही हे त्याच्यावरून चेक होणार। आणि या अर्जासोबत 4 कागदपत्र महत्त्वाचे आहेत, ती तुम्हाला जोडावी लागतील आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख देखील येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये संपती आहे, कारण की 15 तारखेला तुम्हाला याचे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे। पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की हा जो लाभ आहे हा कुठे कुठे कशा पद्धतीनं मिळेल आणि कोणत्या 10 वस्तू मिळतील हे जाणून घेण्याआधी तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल की अचानक सरकारनं हा निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी का घेतला। तर लक्षात घ्या, गेल्या 6 महिन्यापासून ज्येष्ठ नागरिक सातत्यानं सरकारला विनंती करत होते, आधीच आमचं वय झाल्यामुळे आमची मुलं सांभाळत नाही, काहींचा आजार पण वाढला आहे, काहींच्या 6-7 महिन्यापासून तक्रारी येत होत्या आणि अखेर यावर निर्णय झालाय आणि अक्षरशः याच्यामुळे जे दवाखान्याचा खर्च असेल, गोळ्या औषधांचा खर्च असेल, तर तो आता या ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी मिळणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पेन्शनची सुविधा याच्यामध्ये लागू होणार आहे। आता 10 निर्णय आहेत, ज्या अंतर्गत 10 वस्तू 10 सुविधा तुम्हाला मिळणार। आता यातला पहिला निर्णय कोणता आहे, लक्षपूर्वक ऐका। तर ज्या लोकांचं वय 60 वर्षापेक्षा अधिक झालं आहे त्यांना पहिली वस्तू किंवा पहिली सुविधा आहे पेन्शन।
3,000 रुपये पेन्शन मिळणार. म्हणजे दिवसाला 100 रुपये पेन्शन आता ज्येष्ठांना दिली जाणार. यासाठी फक्त एक अर्ज भरायचा. आता तुम्हाला पण माहीत आहे, शेतकऱ्यांना PM किसानचे पैसे येतात, महिला लाडक्या बहिणीला 1,500 रुपये सरकार येतात. यासाठी काय काय करावं लागतं, अर्ज भरावा लागतो आणि त्याच पद्धतीनं हा अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे आणि त्याच अर्जानंतर तुम्हाला या वस्तू मिळतील. आता पहिली वस्तू किंवा पहिली सुविधा आहे तुम्हाला 3,000 रुपयाची पेन्शन. आता दुसरी वस्तू तुम्हाला लक्षपूर्वक ऐका. आता बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचे पाय दुखतात, गुडघे दुखतात, त्याचबरोबर चालायला त्रास होतो, चक्कर येते. तर अशा लोकांसाठी दुसरी वस्तू त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आता दुसरी वस्तू झाली, त्यानंतर तिसरी, चौथी, 5वी, 6वी टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगतोय. तर पहिल्या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आता लोकांचं आरोग्य जे आहे ते खूप बिघडलेलं असतं आणि तेच आरोग्याला कुठेतरी एक व्यवस्थितपणे हे करण्यासाठी याच्यामध्ये पहिल्या 3 वस्तू आहेत. आणि त्यानंतर शेवटच्या 7 वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला एक प्रकारे मोठा लाभ त्या ठिकाणी मिळून देतील. आता यातल्या अटी एकदा लक्षपूर्वक आपण समजू घ्या. अटी काय घालण्यात आल्या तर वयाची अट आहे. लक्षपूर्वक ऐका, तुमच्या आधार कार्डवर 60पेक्षा जास्त वय असणं खूप गरजेचं आहे. आता पहिल्या अटीनुसार तुम्हाला लाभ मिळेल. मग आता तुमचं वय 60पेक्षा जास्त असावं, आता कोणाचं 58, 57, 55 असेल तर अशा नागरिकांना लाभ मिळणार नाहीये. तर आपण सुरुवात केली होती पहिल्या योजनेपासून. तर ती योजना होती पेन्शन योजना, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला पेन्शन 3,000 रुपयाचं त्या ठिकाणी मिळणार. आता हे मिळवण्यासाठी तुमचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या आत असलं पाहिजे. तुम्हाला सरकारचं दुसरं कुठलं पेन्शन मिळलं नाही पाहिजे. दुसरं पेन्शन जर तुम्हाला चालू असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ याच्यात मिळणार नाही. दुसरी जी सुविधा होती ती होती तुमच्या आरोग्याच्या बाबतीतली. तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंतचा आरोग्य खर्च सरकार देणार. हा झाला दुसरा महत्त्वाचा मुद्दा. आता तिसरा मुद्दा, तुम्ही जर STनं प्रवास करत असाल तर आता ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय 65च्या वरती होतं आणि 75च्या आत होतं तर त्यांना अर्ध तिकीट केलं गेलं होतं आणि 75 वय वर्षाच्या पुढच्या लोकांना मोफत तिकीट केलं होतं. पण लक्षात घ्या, तिसरी गोष्ट आहे, तुमचं जे तिकीट आहे तर ते पूर्णतः मोफत होणार आहे. ही तिसरी गोष्ट तुमच्यासाठी आहे. त्यानंतर पुढची गोष्ट, तुमचा आरोग्य विमा केला जाणार. होय, आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजनेच्या अंतर्गत 10 लाख रुपयाचं जे आहे तर ते योजनेची तरतूद त्याच्यात करण्यात आली. म्हणजे तुम्ही कुठलाही आजार झाला, तुम्ही ॲडमिट झाले, एखादं ऑपरेशन झालं, काही झालं तर त्यासाठी तुम्हाला 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर पुढची जी योजना आहे, आता जे ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांना चालायला अडचण होते किंवा काही प्रॉब्लेम होतो तर त्यांच्यासाठी नगरपालिका त्याचबरोबर पंचायत समितीच्या माध्यमातून एक आधारासाठी काठी, जी स्टीलची काठी जी आहे तर ती देखील त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर 5वी जी गोष्ट आहे तर रेशन कार्डवर जवळपास प्रति व्यक्ती 250 रुपये प्रति महिना आता सुरू करण्याची त्याच्यामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू या पद्धतीनं त्या ठिकाणी मिळणार आहेत. याचबरोबर तुमच्या स्थानिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरामध्ये जर लाईट नसेल तर एक प्रकारचा सौर कंदील किंवा एक प्रकारची सौर ऊर्जेवर चालणारी बॅटरी देखील मोफत देण्याचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे. त्यानंतर पुढची गोष्ट, जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला काहीतरी व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायाकरता एक महत्त्वाची जी त्याच्यामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या घेण्यासाठी एक विशेष अनुदान त्या ठिकाणी देण्यात येणार. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, सोलर पॅनल. होय, जर घरावर लाईट बिल भरपूर येते आणि वय झाले, आता पैसे कुठून कमवायचे आणि कसं लाईट बिल भरायचं, तर त्याकरता प्रधानमंत्री सौर घर योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जे आहे तर याच्यासाठी सबसिडी, सोलर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देण्यात येणार. 1 किलोवॅटसाठी 70,000, 2 किलोवॅटसाठी आणखी जास्त आणि 3 किलोवॅटसाठी आणखी जास्त. तर अशा पद्धतीनं सोलर पॅनलसाठी देखील एक सबसिडी देण्यात येणार आहे. तर या योजनांचा आपण एक संक्षिप्तपणे माहिती सांगितली. तुम्हाला जर याची डिटेल माहिती पाहिजे असेल, प्रत्येक योजनेचे कसे कसे फॉर्म भरायची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये योजनेचं किंवा वस्तूचं नाव सांगा. आम्ही नवीन त्याच्यावर पुन्हा एकदा सेपरेट व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त कमेंट करा. धन्यवाद.